ब्रेक नंतर आपलं स्वागत। समाधी घेतली आळंदी, भोवती शोभे सिद्ध मांदी, सन्मुख पुढे अजान वृक्ष, देव येती तेथे साक्ष। माऊली रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांचा निरास्नान सोहळा पार पडला आणि माऊलींच्या पालखीनं पुण्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला। महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वालेगावी मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीनं लोणंदच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं। नीरामधील दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना निरास्नान घालण्यात आलं। या निरास्नानाच्या परंपरेत कोळी बांधवांची खूप मोठी भूमिका असते। पुणे, जेजुरी आणि वाल्हे असा प्रवास करत माऊलींची पालखी लोणंद गावी पोहोचते। त्याआधी निरास्नान घातलं जातं। दरम्यान कोळी समाज त्यांच्या होडीतून पालखीला नीरा नदीतून पुणे सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देतं। तर आषाढी वारीच्या एकूण मार्गांमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना 3 वेळा स्नान घातलं जातं। सगळ्यात आधी आळंदीहून प्रस्थान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान घातलं जातं। त्यानंतर नीरा स्नान पार पडतं आणि सरतेशेवटी पंढरीत पोहोचल्यावर चंद्रभागा नदीमध्ये पादुकांचं 3रं स्नान पार पडतं। वारीमध्ये सारेच माऊली याचा प्रत्यय पंढरीच्या दिंडीमध्ये येतो आणि तुमचा पेशा कोणताही असला तरीही वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर देहभान विसरून फक्त पंढरीच्या नामात भाविक दंग होऊन जातो। सध्या संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीकडे मार्गस्थ झाली आहे आणि याच दिंडीमध्ये आमदार रोहित पवारही सहभागी झाले। रोहित पवारांनी तुकोबांच्या पालखीचं स्वागत केलं। टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत रोहित पवारांनी वारकऱ्यांसह फुगडीचा फेरा धरला। जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बऱ्हाणपूर येथे आलेला आहे। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या पालखीचे स्वागत केलेले। पालखीमध्ये ते बसले होते। आता ते आपल्या बरोबर आहेत। आपण सारस्थ केलेलं आहे पालखीचं। थोड्या दिवसात विधानसभेच्या पुन्हा निवडणूक येतात, काय साकडं घातलं पहिल्यांदा आपण? एकतर पावसाचा खंड पडलेला आहे, तो खंड निघून जावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा। युवांचे प्रश्न आहेत, सामान्य लोकांचे प्रश्न या महाराष्ट्रामध्ये ते सोडवण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला शक्ती दो असं त्या ठिकाणी साकडं देवापुढे तिथं घातलेलं आहे। त्याच्याचबरोबर राजकारणाची पातळी जी खालच्या लेवलला जात आहे, जी घेऊन नेली जात आहे आणि द्वेषाचं राजकारण जे या राज्यामध्ये केलं जात आहे ते कुठेतरी हटवण्याची ताकद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना केली। आपण बघितलंय की बारामतीमध्ये पवार युद्ध रंगलेले। आज देखील पवार कुटुंबियांकडून पालखीची सेवा केली जाते। दुसरीकडे उद्या आपल्याला समजतंय की अजित पवार पायी चालणार आहेत बारामती ते काटेवाडी। मी एवढं सांगेल, गेले 7-8 वर्ष मी स्वतः बारामती जेव्हा तुकोबारायांची पालखी येते तिथं स्वागत आणि सेवा करण्यासाठी मी उपस्थित असतो आणि गेले 25-30 वर्ष माझे आई वडील हे अन्नदानाची सेवा त्या ठिकाणी करतात आणि सेवा करत असताना निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने करायची असते। कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता ती करायची असते। राजकीय भावना बाजूला ठेवून सामाजिक भावना आणि सेवा, देवाची सेवा असेल, लोकांची सेवा असेल, याच हेतूतून तिथं येणं हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे मी माझ्याबद्दल बोलू शकतो। मी अनेक वर्षांपासून इथं लोकांना येणाऱ्या देवाच्या स्वरूपाचे जे लोक इथे येतात त्यांची सेवा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न माझ्या कुटुंबाला तिथे केलेला आहे। दादा येत असतील तर स्वागत आहे, साहेब तर येणारच आहेत असं आम्हाला कळतं। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्यातून राजकारण बाजूला ठेवून समाजकारण पुढं आणण्याची जरूरत आहे असं वाटतं। कित्येक मैल चालत पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांसाठी काही ठराविक अंतरावर विसाव्याचे क्षण येतात आणि काही किलोमीटर चालल्यानंतर पुढचा टप्पा गाठण्याआधी वारकरी क्षणभर विश्रांती घेतात। यात न्याहारीची सोय केलेली असते। दरम्यान माऊलींच्या पालखीमध्ये परभणीतील महिला वारकऱ्यांनी सेवा दिली आहे। वाल्हे गावात मुक्कामी असताना महिलांनी वारकऱ्यांच्या न्याहारीसाठी जम्बो पोळ्या लाटल्यात। या पोळ्यांचा आकार इतका मोठा आहे की एका पोळीत एका माणसाचं पोट भरून जाईल। वारकऱ्यांच्या क्षुधा भागवणाऱ्या या जम्बो पोळ्या माऊलींच्या वारीतील लक्षवेधी ठरल्यात आणि या पोळ्या पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली।
ज्ञानबा तुकाराम या नामामध्ये काहीतरी जादू आहे। लाखो वारकऱ्यांना जीवनाच्या आत्मिक पूर्ततेसाठी वारी करणं गरजेचं वाटतं आणि पंढरीच्या वारीत निष्ठावान वारकऱ्यांसह सगळ्याच क्षेत्रातील वारकरी चालतात। जो तो आपापल्या पद्धतीने वारी जगतो, त्यातून अपेक्षित अर्थ आपल्या जीवनाला लागतो। अशाच IT अभियंत्यानंही वारीची भुरळ पडली आहे आणि या सोहळ्याची शिस्त समजून घेण्याबरोबरच वारकरी बनून हा आनंद अनुभवण्यासाठी मुंबईतून काही IT अभियंते वारीमध्ये सहभागी होतात। IT अभियंते आहेत आणि त्यांना सुद्धा या वारीची ओढ लागलेली आहे। त्यांच्याकडनं जाणून घेऊया। अगदी खूप जास्त अभंग येत नाहीत, पण हरिनाम तुम्हाला येतं आणि ते म्हणत म्हणत तुम्ही मार्गस्थ होता। हो, म्हणजे कसं आहे की भक्ती आहे आणि भक्तीपोटी आम्ही सगळे आलोत। काही जणांकडे ह्यांच्याकडे अनुभव आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे मी आले। आणि कसं आहे की आम्ही सगळे नोकरदार संसारी लोक आहोत, तर एवढं सगळं पूर्ण तर पल्ला जमणार नाही, पण जेवढं ज्या लोकांबरोबर जमतं आणि जेवढं बघून आम्हाला शिकता येतं आणि तो संस्कार। काय जॉब करता? आणि सगळे IT मध्ये आहोत, तर IT आणि बँक्समध्ये वगैरे। तर आमचा खूप हेक्टिक जॉब असतो, म्हणजे आम्ही सगळेजण ट्रॅव्हल करून, मी तर चेन्नईहून आले, हे मुंबईहून आले, तर कालपर्यंत सगळे एवढ्या अडचणीमध्ये हा सोहळा पुढे मार्गस्थ होतो। तुम्ही येताना बघताय सगळ्या ज्या महिला आहेत, रस्त्यावरच त्यांचं जेवण असते। पुण्या वगैरे ठीक आहे आपल्या तिकडे, पण मग पुढे जसजसा हा सोहळा जातो खूप अडचणीत खडतरीत, पाऊस आहेत सगळे, हा सोहळा पुढे जातोय, तर किती वैभवी सोहळा वाटतो हा तुम्हाला आणि या सगळ्यांबद्दल काय कुतूहल आहे? माऊलींनी आम्हाला इथपर्यंत आणलं। आम्हाला आत्ता पण येताना खूप अडचणी आल्या, कारण आम्हाला सगळीकडचे रस्ते बंद होते, पण माऊलीची ओढ आणि भक्तीचं जसं सांगितलं तसं त्या भक्तीने आम्हाला इकडे ओढून आणलं आणि हा सोहळा एकदम खूपच म्हणजे मॅनेजमेंट आपण पण इतकी करू शकत नाही, इतकी ती सगळ्या भक्तांची आणि दिंडीची मॅनेजमेंट। IT अभियंते सांगतायत खरं तर त्यांच्याकडे वेगवेगळे सॉफ्टवेअर ते बनवतात, पण असं सॉफ्टवेअर असं काही बनलेलं नसेल कुठे? नाही, अजिबात नाही। आणि हा अनुभव म्हणजे असं म्हणतात ना, आयुष्यातले अनुभव असतात। प्रत्येक टप्पा एक वर्ष, 21 वर्ष जसं त्या बोलल्या, 21 दिवस तर करू शकत नाही, पण एक टप्पा दरवर्षी करण्याचा आमचा व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि लाखो वारकरी जेव्हा येतात तेव्हा कुणालाही त्यांचा त्रास नसतो, कोणी कुणाला त्रास होऊ देत नाही। सगळे एकमेकांना माऊली माऊली म्हणत साथ देत जसं का होईना ते पुढे चालतात। मानाच्या दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या खांद्यावर असलेल्या पताका मुक्कामाच्या किंवा विसाव्याच्या ठिकाणी एकमेकांना टेकवून उभ्याच ठेवल्या जातात। वारकरी विसावा घेतात, मात्र पताका आणि त्यांचे बांबू मात्र उभेच असतात। असं का केलं जात असेल याबाबत जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। देहूवरून निघालेली तुकोबांची पालखी आता मजल दरमजल करत पंढरपूरकडे निघालेली आहे, पण वाटेमध्ये जाताना ज्यावेळेस पालख्या आणि दिंड्या विसावतात त्यावेळेस माणसांची आणि वारकऱ्यांची सोय तर असतेच थांबण्यासाठी, पण अशाच वाहनतळावरती आपण पाहिलं का जे झेंडेकरी असतात, विणेकरी असतात, त्यांच्याकडे अशा पद्धतीने ज्या झेंडे असतात, पताका असतात, यांना मात्र अशा पद्धतीने उभं करून ठेवलं जातं। प्रत्येक दिंडीच्या पुढे ह्या पताका असतात। नेमकं त्याचं महत्त्व काय आहे, उभं करून ठेवण्याचं, का ठेवले जातात, त्यांना का अशा पद्धतीने केलं, तर आपण हे सगळं विचारणार आहोत। दिंडी प्रमुख आपल्या सोबत आहेत। आमची ही दिंडी वाघुली जवळून कोलवडी साष्टे या गावावरून निघून देहूला प्रस्थान करते आणि देहूवरून ही दिंडी पंढरपूरला जाते। या दिंडीमध्ये 250 ते 300 वारकरी शेवटपर्यंत होतात आणि सुंदर तऱ्हेचं भजन, काकडा भजन, नेमाचं भजन करत करत आनंद लुटत ही आमची दिंडी पंढरपूरला दशमीला पोहोचते। दशमीपासून द्वादशीपर्यंत, पौर्णिमेपर्यंत कीर्तना भजनाचे कार्यक्रम संपन्न होतच असतं रस्त्याने जाताना, पण आपण जे पाहिलं पताका आणि ह्या कशा पद्धतीने का ठेवल्या जातात, त्याचं काय महत्त्व आहे नेमकं? कारण ही जी पताक आहे हे त्यागाचं प्रतीक आहे। 700 वर्षाच्या पूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय आवडीनं पताक आपल्या जवळ घेतली आणि पंढरपूरची वारी केली। माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, हे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात। तसंच या पताकेचं वर्णन संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी असं केलं, उंच पताका झळकती आले वैष्णव डिंगर,
असं याचं वर्णन केलेलं आहे. चोखोबारायासुद्धा म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. आणि पताक हे त्यागाचं प्रतीक असल्यामुळं या त्यागाचा सन्मानच व्हावा, पावित्र्य राखल्या जावं म्हणून खाली न ठेवता वारकरी अतिशय आदरानं खांद्यावर बाळगतात आणि विसाव्याला थांबल्यानंतर तिला उभी करून ठेवतात. असं पवित्रतम या पताकेचं महत्त्व आहे. प्रशांत मोहिते सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, बारामती, पुणे. तुकोबांच्या पालखीमध्ये भजन, गाणी आणि गवळणी गाणारे अनेक जण सामील आहेत. कोणत्याही संगीताशिवाय आपल्या आवाजानं ही मंडळी इतरांचं मनोरंजन करत असतात. खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी अशाच एका सुमधुर आवाजाच्या गायकानं काही भक्तिगीतं आणि गाणी म्हटलेली आहेत. पाहूया. माऊली जय हरी, कुठून आलात आणि काय म्हणणार आहात आज न्यूज 18 लोकमतसाठी? कोलोडी साष्टे प्रसाद दिंडीचा वारकरी आहे. गेले 23 वर्षापासून मी वारी करतो आणि देहू ते पंढरपूरपर्यंत पायवारी करतो आणि प्रत्येक दिवशी संध्याकाळी दुपारी ज्या ठिकाणी विसाव्याला थांबतो त्या ठिकाणी भक्तिगीत कंपल्सरी मला आमच्या वारीतले वारकरी म्हणायला लावतात आणि मी आवडीने ते म्हणत असतो. तर आजही या ठिकाणी तुमच्या विनंतीला मान देऊन एक भक्तिगीत या ठिकाणी सादर करतो. जनीच्या घरी देवा ओढिलेस जाते, जनीच्या घरी देवा ओढिलेस जाते, जोडिलेस नाते पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा, जोडिलेस नाते पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा, जोडिलेस नाते पांडुरंगा. चोकोबाच्या घरी देवा झाला सिंहार, चोखोबाच्या घरी देवा झाला सिंहार, ओढिलेस ढोर पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा, ओढिलेस ढोर पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा, ओढिलेस ढोर पांडुरंगा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. गांजोनी या भारी दुःख दारिद्र्याने, गांजोनी या भारी दुःख दारिद्र्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. प्रशांत मोहिते सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, बारामती. आषाढी वारीनिमित्त संतांचे पालखी सोहळे मार्गस्थ होत असतात आणि या सोहळ्यांचा दिनक्रम ठरलेला असतो. पालखी मार्गातील न्याहारीच्या ठिकाणी न्याहारी, विसाव्याच्या ठिकाणी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी मुक्काम अशाच पद्धतीनं हे वारकरी मजल दर मजल करत मार्गस्थ होतात. अशाच एका न्याहारीच्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. काय एकंदरीत हा सोहळा असाच मार्गस्थ होतोय. खरं तर अजूनही खडतरच वाट बनावी लागेल आणि या खडतर वाटेतनंही हा सगळा प्रवास अजूनही सुरू आहे. नवे नवे त्याची भव्यता वाढतीये. आत्ता आपण न्याहारीसाठी इथे थांबलेलो आहोत आणि आपल्याला दिसत आहेत की मी स्वतः डॉक्टर भावार्थ देखणे, विश्वस्त आळंदी देवस्थान, ॲडव्होकेट उमापसाहेब, प्रमुख विश्वस्त आळंदी देवस्थान आणि सगळे वारकरी मंडळी इथे न्याहारी घेत आहेत. तुम्ही पाहिले असेल, न्याहारी अतिशय हलकी न्याहारी आम्ही घेत असतो इथे. आणि न्याहारीचं एक कौतुक असं आहे, आम्ही रस्त्यावर बसून न्याहारी खाण्याची मजा आहे ना,
ती कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करण्यात नाही किंवा नाश्ता करण्यात नाही. आणि खास करून वारकऱ्यांसोबत न्याहारी खाताना तुम्ही भाकरी खाताय, रोजच्या रोज आपल्याला न्याहारीत किंवा हे मिळत नाही, पण मग हे सगळे इथे नवीन नवीन पदार्थ जे आहेत ते सगळे खाता येतात, या सगळ्यांसोबत राहता येतं. जरी आपण मोठ्या उच्च पदस्थ असलो तरी इथे माऊलीचे सगळे वारकरी आहेत. माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये सर्व भक्तगण मोठ्या आनंदानं सहभागी होत असतात. आणि इथं एक रीत आहे की ज्या माऊलीनं कुठलाही प्रसाद दिला तो प्रसाद घ्यायचा असतो. मला त्या ठिकाणी माऊलींनी भाकर आणि चटणी दिली, मग ती मी जरी हलके न्याहारी घेत असलो तरी त्या माऊलीला नाराज करू शकत नाही. त्याच्यामुळे त्या माऊलीकडून मी ही भाकरी आणि चटणी घेतली आणि त्याचं प्राशन करतो. ग्रामीण भागातली बहुतांश मंडळी वारकरी जे आहेत ते या सोहळ्यामध्ये असतात आणि बरेच जणांना पहाटेच भाकरी खाण्याचं सुद्धा सवय असते न्याहारीमध्ये. आणि हे बघतोय आपण इथे काही चुरमुरे खरमुरे देखील खात आहेत. काय वाटतं एकंदरीत हा सगळा जो सोहळा अशा पद्धतीने मार्गस्थ होतोय आणि ही परंपरा अजूनही चाललेली आहे. आपण कुठेही बदल केलेला नाही या परंपरामध्ये. म्हणजे पूर्वापार शेकडो वर्षापूर्वी देखील जेव्हा वारी निघायची तेव्हा सुद्धा असेच हे सगळे जे ठरलेले विसावे आहेत, न्याहारीचे सगळे ठिकाण आहेत तेच आहे. अगदी खरं. माझ्या वडिलांची मिरास का देवा असं तुकाराम महाराज जे म्हणतात की तुझी चरण सेवा साधावया, की ही त्याची चरण सेवा साधण्यासाठी आपण जातो. त्यामुळे की परंपरेने जे सगळं इथे चालत आलंय ते परंपरेने आणि आधुनिकता स्वीकारून आपण हे सगळे इथे करतो आहोत. ठरलेला मुक्काम, ठरलेला विसावा, ठरलेली न्याहारीची ठिकाणं, आजूबाजूची जी लोक आहेत ती पण इथे मोठ्या प्रेमाने माऊली इथे येतात म्हणून घरच्या शिदोऱ्या इथे आणतात आणि वारकऱ्यांना वाटतात. हर्षद गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी. बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.